गोष्टीचं प्रमोशन करण्यासाठी सेलिब्रिटीजना का बोलवतो? कारण त्यांच्या सगळ्या जाणीवा इतक्या शार्प असतात ना की त्यांना कुठल्या गोष्टीतलं चांगलं वाईट या सगळ्या गोष्टींची एवढी जाणीव असते आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचं प्रमोशन करण्यासाठी सेलिब्रिटीजना बोलवतो. आणि अशाच सेलिब्रिटीजचं ठाण्यातलं एक अत्यंत आवडतं ठिकाण ते म्हणजे श्रावण उपहारगृह. खायचं वर्गामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पडद्यामागचे कलाकार, बॅकस्टेज, अशा बॅकस्टेजमध्ये किचन्समध्ये सुद्धा एक व्यक्ती सतत काम करत असते आपल्याला आवडणाऱ्या चवींवरती. आणि ह्याच बॅकस्टेजच्या आजच्या कलाकाराला आपण भेटायला आलो आहे, एका फेमस सेलिब्रिटी शेफला, शेफ पराग जोगळेकर. श्रावण उपहारगृहाचे निर्माते म्हणू शकता तुम्ही. आधी खूप महत्त्वाचं काम केलं आहे. मनमोहन सिंगना जेवण बनवून देण्यापासून किंवा त्यांना जेवण करून खायला घालण्यापासून ते गोमांतक, सिझल देशी आणि आता श्रावण उपहारगृह या सगळ्या रेस्टॉरंटच्या निर्मितीपर्यंत आणि खूप साऱ्या रेस्टॉरंट्सच्या किचन मेनू डेव्हलपमेंटपर्यंत काम करणारे शेफ पराग जोगळेकर आपल्या भेटीला येणार आहेत आज खायचं वर्गाच्या आपल्या सिरीजमध्ये. हॅशटॅग काय शिस्त आहे. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा प्रेम कलाकार ठाण्यात एका ठिकाणी बसून मस्त मोदकाचा आस्वाद घेत आहेत आणि त्या एन्जॉय करत आहेत. असे खूप सारे रील्स आपण सध्या पाहतोय आणि त्यांच्यासोबत आपल्याला एक साधीशी व्यक्ती एकदम हसतमुखाने त्यांचं स्वागत करताना, त्यांच्याशी गप्पा मारताना दिसते. ती व्यक्ती म्हणजेच आजचे आपले पडद्यामागचे कलाकार शेफ पराग जोगळेकर. नमस्कार. नमस्कार शेफ. खूप ऐकलं आहे आपल्या प्रवासाबद्दल, खूप वाचलं पण आहे आणि बरीचशी माहिती मिळवली सुद्धा की जेव्हा ठरलं आपली भेट होणार त्यावेळेला. सगळ्यात एकच प्रश्न कुठेतरी मनामध्ये असा आला, सगळ्यात पहिलं पाऊल किचनमध्ये कधी टाकलं? मी पहिलं पाऊल 87मध्ये मी केटरिंग कॉलेजमध्ये जेव्हा होतो त्यावेळेला, त्याच्याही आधी जर का बघायचं म्हटलं तर घरातच टाकलं ते. प्रोफेशनली जर का म्हटलं तर 87मध्ये. पण हौसे मोलाच्या खाते जे म्हटलं तर लहानपणी जेव्हा, कारण आम्ही 2 भाऊ होतो आणि त्यामुळे आईला किचनमध्ये मदत करायला मी मोठा असल्याकारणाने मी कायम असायचो आईबरोबर. आणि त्यामुळे पहिलं पाऊल आता लक्षात नाही, पण काय 5वी 6वी असताना किंवा काय चहा कर किंवा पोहे कर किंवा सकाळी तिकडनं सुरुवात झाली. आणि मनमोहन सिंग यांच्यासाठी आपण जेवण बनवल्याचं ते खूप मोठी हे आहे, तर तो अनुभव कसा होता त्याच्याबद्दल नक्की ऐकायला. त्याच्यासाठी खूप प्रोटोकॉल्स असतात त्यांचे. बेसिकली 2 दिवस आधी आम्हाला त्यांनी जो काही मेन्यू दिलेला तो आम्ही मेन्यू बनवला. तो तिकड त्यांचे जे काही लोक होते ते घेऊन लॅब टेस्टिंगला गेले, लॅब टेस्टिंग करून घेतले आणि ज्या दिवशी बनवायचं होतं, ज्या दिवशी आम्हाला सर्व करायचं होतं त्या दिवशी सुद्धा आम्हाला सकाळी एक बॅच, संध्याकाळी एक बॅच डिनर होतं. तर सकाळची बॅच त्यांचे जे काही माणसं होती ती येऊन टेस्ट करून गेले. संध्याकाळची बॅच सुद्धा ती बनवून आम्ही त्या व्हेन्यूवरती जिकडे गेलो होतो त्यावेळेला सुद्धा त्यांचे शेफ्स, त्यांचे जे काही डॉक्टर्स वगैरे सगळे बरोबर होते आणि एक्सपिरियन्स खूपच भारी होता.
त्याच्यामध्ये मला स्वतःला असं मत मांडता येणार नाही, पण म्हणजे आपण म्हणतो ना असं एकदम असं सगळं तसं झालं होतं सारखं ज्या वेळेला ॲक्च्युअल सिम्पल मॅन. म्हणजे त्यांनी काय 2 पोळ्या, एक पालकाची भाजी आणि डाळ, थोडंसं जिरा राईस, दॅट शिट त्यांचं. बाकी याच्यामध्ये जास्त काही मग आज आपण कुठली खास तुमच्या आवडीची किंवा अशी रेसिपी बघतोय जी युनिक असेल? हो, आपण आज बनवणार आहोत शहाळ्याची आणि काजूची भाजी. शहाळं म्हणजे ॲक्च्युअल नारळ शहाळं, त्याच्यातनं आपण ते खोबरं काढून घेणार आणि काजू असे मिळून आपण एक मालवणी मसाल्यामध्ये ती भाजी बनवतो. चालेल. मग थोड्याशा तयारीनंतर आपण शेफसोबत आता किचनमध्ये भेटूया. तोपर्यंत खायचं बरगामध्ये थोडीशी वाट बघायची. आलोय आता आपण किचनमध्ये आणि आता शेफ आपल्याला सांगणार आहे की ते कोणत्या इन्ग्रेडियंट्सपासून आजची युनिक व्हेजिटेबल रेसिपी बनवणार आहे. तर आपल्याकडे सगळं तयार आहे. इकडे कांदा आहे, काजू आपण भिजवलेले आहेत, शहाळ्याचं आपण नारळ इकडे काढून ठेवलं होती, कोथिंबीर, आणि हा आपला शाकुतीचा मसाला आहे. त्याच्यामध्ये काय करणार आपण शाळेचं पाणी पण काढून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याला जो काही एक लिक्विड द्यायचं ते नॉर्मल पाणी घालायच्या ऐवजी आपण ते शाळेचं पाणी घालणार. म्हणजे गोव्याला आपण जे शाकुती बनवतो हो, त्याचा हा मसाला. मसाल्यामध्ये आहे खोबरं आहे, लाल मिरची आहे, त्याच्यानंतर सगळे अख्खे मसाले आहेत, गरम मसाले आहेत, थोडंसं धने आहे, थोडंसं काय म्हणजे आपण अद्रक लसूण आहे. आपल्याला नको असेल तर अद्रक लसूण नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतो. मसाल्याची फ्लेवर होत असते. सॉरी, हाय फ्लेमवरच करायचं असतं. हां, हाय फ्लेमवरती का करतो आम्ही, तर बेसिकली हॉटेलमध्ये आम्हाला काय होतं की जेव्हा ऑर्डर्स येतात त्या सगळ्या आला मिनिट करायला लागतात. त्या आला मिनिट जर का आपण स्लो फ्लेमवरती केल्या तर एका वेळेला 50 लोकांना आपण केटर करू शकत नाही, म्हणून आपण हाय फ्लेमवरती त्याच्यातच आपण आता ते शहाळ्याचं पाणी पण घालून टाकतो.
वाचोळा होगी तशात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी इथे वाऱ्याला सांगतो गाणी आणि झुळूक तुझ्या मनात 5 मिनिटाच्या आत मास्टर शेफ कशाला म्हणतात ते आपल्याला कळलं ही रेसिपी बघून आता. आणि इतकी सुंदर रेसिपी आणि इतकी सिंपल सोपी रेसिपी, एवढं छान क्रिएशन ज्यांच्या हातून घडलं ते शेफ पराग जोगळेकर सरांचे. सर मनापासून धन्यवाद आमच्या चॅनलला ही संधी दिल्याबद्दल आणि आपली सुंदर रेसिपी आम्हाला दाखवल्याबद्दल. श्रावणमध्ये तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. श्रावण ठाणे येथे 5 पाखाड येथे श्रावण उपहारगृह भेट द्यायला विसरू नका. आणि ह्यांचं इंस्टाग्राम चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याबरोबर खायचं बरकाला सुद्धा लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तो पुढच्या नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया अशाच एका सेलिब्रिटीसोबत. तोपर्यंत खायचं बरका. मळ्यात जाईच्या कळ्यात माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन नाजूकशी मोती माळ मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजूकशा गळ्यात मन तळ